स्वर्गीय अक्षता म्हात्रे आगासकर या भगिनीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशी देण्याच्या मागणीसाठी कोपरखैरणे ते वाशी असा आक्रोश लॉंग मार्च आज काढण्यात आला होता, ज्यामध्ये लोकनेते आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक इत्यादींनी सहभाग दर्शवून अक्षताला श्रद्धांजली अर्पण केली। हे जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांना फाशीची सजा व्हावी अशा प्रकारची मागणी सर्वसामान्य जनतेची आहे। आक्रोश जनतेच्या मनामध्ये आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या तिन्ही घटकांना मी पत्र लिहून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची स्पेशल वकील म्हणून नेमणूक करून फास्ट ट्रॅकमधून हा खटला चालावा आणि ह्या नराधमांना फाशीची सजा व्हावी अशा प्रकारची मागणी ऑलरेडी मी केलेली आहे। ताईला न्याय देण्याकरता आणि बस कोऑर्डिनेटर्सच्या बद्दलची कृत्य केलेलं आहे, दुष्कृत्य केलेलं आहे, त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून उज्ज्वलजी निकम यांनी ही केस हाताळावी आणि लवकरात लवकर ह्या सगळ्यांना विनंती आहे, कोणी धक्काबुक्की करू नये। बस कोऑर्डिनेटर्स संपूर्ण बस कोऑर्डिनेटर्स कृपया मंचाजवळ यायचंय। बस कोऑर्डिनेटर्स कडे नवी मुंबई शहरामध्ये या रिक्षा कोऑर्डिनेटर्स जिल्ह्यात आणि देशामध्ये देखील एक संदेश मंचाजवळ यायचं आहे की ह्या अशा प्रकारची घटना ही ह्या देशामध्ये घडू नये, या राज्यामध्ये घडू नये। आज जो ह्या संपूर्ण नवी मुंबईतल्या सगळ्याच नागरिकांना आक्रोश व्यक्त केला। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत फोरम जोशी यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, वाशी, नवी मुंबई।